बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। कामगारांच्या हक्कासाठी रिपब्लिकन कामगार सेनेचा यल्गार। सोलापूर बैठकीत पश्चिम महाराष्ट्र संघटन विस्ताराचा निर्धार। रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने सोलापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत कष्टकरी, असंघटित आणि गोरगरीब कामगारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क, सामाजिक सुरक्षा आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। बैठकीत रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा मार्तंड माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कामगारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे हीच रिपब्लिकन कामगार सेनेची भूमिका आहे। प्रत्येक कष्टकरी कामगाराला त्यांचे हक्काचे वेतन, सुरक्षित कामाचे वातावरण, सामाजिक सुरक्षा, कामगार मंडळाच्या योजना, आरोग्य सुविधा, पेन्शन, विमा आणि इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने लढा देत राहील। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांचा सत्कार करून त्यांच्या नेतृत्वाबद्दल गौरव व्यक्त केला। सोलापूर जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांवर संघटना अधिक प्रभावीपणे काम करणार असून मोठ्या प्रमाणात कामगार संघटन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेत लवकरच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले। कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी औद्योगिक वाद, वेतन, थकबाकी, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, बांधकाम कामगार नोंदणी, कामगार मंडळाच्या योजना, ई-श्रम नोंदणी, अपघात भरपाई, सामाजिक सुरक्षा, महिला कामगारांचे हक्क तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन कामगार सेना जिल्हानिहाय जनजागृती शिबिरे आणि कायदेशीर मदत अभियान राबवणार असल्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला। बैठकीस उपस्थित मान्यवर व पदाधिकारी माननीय डॉक्टर शंकरदादा मार्तंड माने, प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन कामगार सेना, अमित कांबळे, अध्यक्ष सोलापूर जिल्हा, शरणू हजारे, शहर अध्यक्ष सोलापूर, सिद्धार्थ कांबळे, जिल्हा संघटक रिपब्लिकन सेना सोलापूर, विश्वजित सरवदे, जिल्हा युवक अध्यक्ष सोलापूर, किरण दीपक जंजट, शहर उपाध्यक्ष, महबूब शेख, पदाधिकारी सद्दाम पठाण, जिल्हा मीडिया प्रमुख, नबीलाल खैरादी, शहर संघटक, सुनील गजाने, सामाजिक कार्यकर्ते। बैठकीस पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकमुखाने संघटना अधिक बळकट करून प्रत्येक कष्टकरी कामगाराला न्याय, हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला। रिपब्लिकन कामगार सेनेच्या बैठकीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील संघटन विस्ताराला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सोलापूर प्रतिनिधी अमित कांबळे। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।